जिल्हा परिषदेचे मागील काहीच कामं झाली नाहीत. मागील 7 वर्ष झाले आता जवळजवळ काय या भागात कामं झाली नाहीत जिल्हा परिषद पंचायत समितीकडून. फक्त काय प्रत्येकानं आपलंच गाव बघायचं, उत्तर भाग किंवा आपलं एरिया कोणीच बघितला नाही. 72 सालाचं आश्वासन दिलं होतं शरद पवारांनी, पण ते सक्सेसफुल नाही करता आलं त्यांना. त्याला सव्वा दुष्काळच होता. त्या दुष्काळात त्यांनी सांगितलं की पुढल्या वर्षी बटन दाबायचं, पण नाही दाबता यार. आपलं नावं नाही ठेवायचं कुणाला. आता इथून पुढं विकास करणारा मला असं वाटतं की मागचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे मोठ्या गावातले होते. त्यांनी मोठ्या गावात बऱ्यापैकी विकास केला, पण छोट्या मोठ्या गावातल्या फक्त ग्राह्य धरलं आणि कामाचं तसं काही लक्ष दिलं नाही. अमित चव्हाणांचा चेहरा आमच्या म्हणजे नजरेत आहे. ते पद आल्यानंतर आमचं गाव जास्तीत जास्त सुधारवतील असं मला वाटतंय आणि वरनं त्यांचं पूर्ण आपल्या भागातील गावही सुधारतील ते आल्यावर. भाजपच्या अमितराव चव्हाण त्यांची जर उमेदवारी झाली तर आम्ही 100% त्यांचंच काम करणार आहे. आता आमच्या गावाला 5 वर्षापूर्वी त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेली एक व्यक्ती की कोणत्याही पदावर कोणत्याही कशा ह्याच्यावर नसताना त्यांनी आमच्या गावाला एक ताकद दिली. पण एक अमित चव्हाण असावा. महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाचताना दिसून येत आहे. आज आपण पोहोचलो आहोत अशा संवेदनशील जिल्हा परिषद गटामध्ये, म्हणजे उत्तर कोरेगाव तालुक्यातील या पिंपोडे जिल्हा परिषद गटामध्ये. आणि काय इथली वाटचाल आहे, कशा पद्धतीनं राजकीय वातावरण तापलंय आणि जिल्हा परिषद निवडणुका ह्या लागलेल्या आहेत, पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत, या गटाचं वातावरण कसं आहे आणि येणारा जिल्हा परिषद सदस्य सर्कलवाडीला कसा असावा या इथल्या ग्रामस्थांना आपण जाणून घेऊ. काय सांगाल? नमस्कार. काय वाटतंय, गेल्या पंचवार्षिकच्या जिल्हा परिषद सदस्यांनी इथली कामं केली का काय वाटतंय तुम्हाला की इथला उत्तर कोरेगाव तालुक्याचा भाग म्हणलं तर पाण्यापासून कायम वंचित आणि पाण्यावरतीच राजकारण केलं जातं. थोडक्यात काय मत व्यक्त कराल आपण? इथे सर्कलवाडी ग्रामपंचायतीचा पाया हा भारतीय जनता पार्टीने रोवलेला आहे. अमित चव्हाणांच्या नेतृत्वाखाली सर्कलवाडी ग्रामपंचायत प्रथम उत्तर कोरेगावमध्ये पहिली भाजप ग्रामपंचायत निवडून आणलेली आहे. अमित चव्हाण साहेबांचे वर म्हणजे मोदी साहेबांपासून डॉक्टर कराड भागवत यांचे शिवसहाय्यक होते, त्यामुळे त्यांनी भागात विविध विकास कामावर जोर लावला. आता ते आपल्या स्थानिक लोकांना ते लोकप्रतिनिधी होण्याची गरज आहे. आणखीन गेल्या पंचवार्षिकच्या म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांनी ही कामं केली नाहीत का? तेव्हा आम्ही चव्हाणांना आपलं दुजोरा आहे. काय सांगाल थोडक्यात? जिल्हा परिषदेचे मागील काहीच कामं झाली नाहीत. मागील 7 वर्ष झाले आता जवळजवळ काय या भागात कामं झाली नाहीत जिल्हा परिषद